जाती व्यवस्थेच्या सर्वात तळातले घटक म्हणजे कोण? म्हणजे आदिवासी, दलित, भटके, विमुक्त असे जे सगळे घटक आहेत, जे जाती व्यवस्थेच्या तळाशी आहेत, सर्वात खालती ढकलले गेलेले आहेत, ज्यांचं सर्वाधिक शोषण या जात पितृसत्ताक समाज रचनेमध्ये होतं, अशा घटकातून आलेल्या स्त्रिया जेव्हा अशा प्रकारची नवीन मागणी घेऊन पुढे येतात, त्याला एक ऐतिहासिक आणि महत्व असतं. त्याच्याकडे तुम्ही भगिनी भावाच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे, ना की तो प्रश्न अधिक सपक करणं, अतिव्याप्त करणं. म्हणजे उदाहरणार्थ मनुस्मृती दहन दिवस हा भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणण्यापेक्षा मानव मुक्ती दिन म्हणूयात का, असं जर सूर काढला तर प्रश्न समजून न घेणं, तो सपक करणं, तो अतिव्याप्त करणं आणि याच्यातून त्याचं क्रांतिकारत्व हे नष्ट करणं, त्याच्यातला नेमकेपणा हा दुर्लक्षित करणं असा त्याचा अर्थ होऊ शकतो. आणि म्हणून त्याला आपल्याला भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणावं लागेल.